परत निम्या वस्तीवर फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना. माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माई सुनबाई, गुणाची गुणाची. पप्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं. तशी सुनबाई म्हणले, हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल. तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता या सगळ्या वस्तीवर डाळ वाटून आले. आता कुठं घरात डाळ राहती वय, तेव्हा तुम्ही जागेवर आले. बरं तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं आज इथं बसलेल्या एखाद्या सासूबाईला जर खरंच मनापासून वाईट वाटलं असेल तर मुलगा म्हणून तुम्हाला जाताना एक प्रश्न विचारून जातो. तुमची अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, पप्याचं लग्न करायचंय ना, मग आई म्हटलं, आई मानलं. मागच्या डोक्यात वेगळं चाललंय. आत्या म्हणलं पाहिजे. आत्या आत्या आत्या. आता आत्या आली काळजात बसली म्हणजे आई झाली. मग जर तुमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं आज आपल्या काळजावर हात ठेवून भगवान परमात्म्याची शपथ घेऊन स्वतःच्या मनाला या धर्ममंडपात एक प्रश्न विचारा. तुमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण आम्ही सुद्धा आज आमच्या घरात आमच्या सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीसारखाच दर्जा दिलाय का. आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपातीचा नकाशा चुकला तर आम्ही तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. मग आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का. आपल्या मुलीकडून एखादी जर खऱ्या अर्थानं चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय 4 भिंतीच्या आत आपण मिटवतो. पण सुनेकून जर एखादी चूक झाली तर शेजारच्या घरी जाऊन आपण तिच्या नामाचा खऱ्या अर्थानं पाठ गातो. मग आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का. माझ्या बहिणींनो, स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो. त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरात सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. रोज कन्सर्टला येणाऱ्या कमीत कमी 5-50 केस उघड्या डोळ्यांनी पाहतोय. अवघ्या 5-5 वर्षाची लेकरं येतो पण दरवाजात आज 1-1 तास उभी राहतात. का. माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय आणि मी जर आजीच्या मांडीवर जाऊन बसलो तर माझ्या मम्माला राग येतोय. कारण 2 महिन्यापूर्वी दोघींमध्ये काहीतरी भांडण झालंय म्हणून घरात आईना आजी एकमेकींशी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 5 वर्षाच्या लेकराची जर आज ही अवस्था असेल तर तुम्हीच मला उत्तर द्या. या ठिकाणी उभं राहून मी कोणता अध्यात्म सांगायचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणीनं तुमच्या घरातला हा करता माणूस आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राबतोय. अरे कोरोना आला ना, या कोरोनाच्या काळात काढलेलं कर्ज फेडायचं कसं या विवंचने त्याला 1.5 वर्ष झोप लागली नाही. अरे कोरोनानं जर मला काही झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल म्हणून 1.5 वर्ष 1 दिवसही तो सुखानं झोपला नाही. पण त्यानं तुम्हाला कधी बोलून दाखवलं नाही आणि तो कधी तुम्हाला बोलूनही दाखवणार नाही. पण दिवसभर तो आपल्या प्रचंड कामाचा व्याप सहन करून सगळं टेन्शन डोक्यामध्ये घेऊन समाधानानं जेव्हा घरी येतो ना, पण तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा शेतामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राबला आणि दमून भागून संध्याकाळी घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजारी पाजारी जाऊन सांगते, दुसऱ्याच्या बांधावर काम करून मी याला वाढवलं पण काल बायको नाही तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नसू दे नको आणि बायकोचाही पदर नको, दोस्त आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11च्या पुढचे कट्ट्यावरचे मॉडेल सोपे आहेत का महाराज. निमे 90 आले. घे चमचा भर, घे चमचा भर, सभी दुखों की एक ही दवा, घे चमचा भर. त्यानं घेतली चमचाभर, तो आला डुलत घरी. चुकत्या मुलाची चुकत्या मुलाची. तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर पुढच्या 7 पिढ्या घडतील. पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं पीक कोणतं. कापूस, कपाशी. आता खऱ्या अर्थानं कपाशी उतरून आली पण अवकाळी पाऊस झाला आणि जर त्या गारपिटीमुळे तिचं मूळ सडलं तर मला सांगा, मी कितीही महागडी खतं घातली आणि कितीही महागड्या फवारण्या घेतल्या, खऱ्या अर्थानं झाड बहरेल का, फुटवा धरेल का, वाढेल का, बोंड पकडेल का, कपाशी मिळेल का. कारण त्याचं काय सडलंय. महिला मंडळ काय सडलंय, पुरुष मंडळी काय सडलंय. मग जर तुमच्या संसाराच्या मुळाशी संस्कार नावाचं मूळच घरात सडलेलं असेल तर तुमचाही प्रपंच बहरेल का.
फुलेल का, तो आनंद देईल का, तो दुःखदायकच असेल. आणि त्या दुःखदायक प्रपंचातून जर खऱ्या अर्थानं सुखाचा मार्ग काढायचा असेल त्या मृत्यू लोकामध्ये, कारण प्रपंचात असूनही प्रपंचाची विरक्ती घेऊन आम्हाला खऱ्या अर्थानं मूळ कर्म साधत जर या दुःखमय प्रपंचातून सुखाचा मार्ग धरायचा असेल तर एकमेव साधन आणि ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. आणि त्या नामाच्या सानिध्यात गेलं की प्रपंचाची बंधनं गळून पडतात. मग खऱ्या अर्थानं असं नामाचं महात्म्य काय आहे आणि कुणाची बंधनं गळून पडली? लक्षात घ्या, या नामाच्या बळावरती वयाच्या 8व्या वर्षी नामदेवरांच्या ताटात भगवान परमात्मा जेवायला आले महाराज. याच नामाच्या बळावरती शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी साक्षात भगवान परमात्मा श्रीखंड होऊन राबला महाराज. अहो, याच नामाच्या बळावर संत सावता महाराजांच्या अंतकरणामध्ये जो भगवान परमात्मा कुरुक्षेत्रावरती खऱ्या अर्थानं अर्जुनाला सौख्य भक्तीचं प्रतीक असणाऱ्या अर्जुनाला दिव्य दृष्टी दिल्यानंतर खऱ्या अर्थानं दिसू शकला आता विश्वरूप भगवान परमात्मा नामाच्या बळावरती संत सावता महाराजांनी आपल्या अंतकरणामध्ये पराविष्ट केला महाराज. अहो, तोच भगवान परमात्मा नामाच्या बळावरती जगद्गुरु तुकोबारानं खऱ्या अर्थानं पुष्पक विमानातून प्रवास झाला. आणि त्याच नामाचा आधार आम्ही आमच्या प्रपंचात जर खऱ्या अर्थानं घेतला तर आसोनी संसारी जीवे वेगू करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. वेदशास्त्र सुद्धा आशीर्वाद देतील. त्या प्रपंचामध्ये खऱ्या अर्थानं फक्त भगवंताच्या नामाचा छंद जोडला तर खऱ्या अर्थानं आमच्या आजूबाजूला असणारी ही प्रपंचाची मायारूपी बंधनं गळून पडतील. आणि ज्याप्रमाणे खऱ्या अर्थानं नामदेवरायांची कीर्ती झाली, ज्याप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराजांची कीर्ती झाली, ज्याप्रमाणे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची कीर्ती झाली, नव्हे तर खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तुकोबारांची कीर्ती झाली, त्याप्रमाणे ते संत परंपरेमध्ये कमीत कमी तरी या नामाच्या बळावरती समाजाच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं या प्रपंचाच्या भवसागरातून पार होऊन आपली कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं द्वितीय तन तुटते बंधन ओ तन तुटते बंधन तन तुटते बंधन ओ तन तुटते तन तुटते बंधन 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 आओ भजलो की कीर्ति देने उभयलो की कीर्ति देने ओ तन तुटते बंधन ओ तन तुटते बंधन उभयलो की कीर्ति देने उभयलो की कीर्ति देने ओ तन तुटते बंधन ओ तन तुटते बंधन ताल आणि टाळ महर्षींसाठी एकदा जोरदार काढून टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजेत महाराज. लक्षात घ्या, ज्या प्रपंचाच्या मोहरूपी खऱ्या अर्थानं मृगजळामध्ये आम्ही तल्लीन आहोत त्या प्रपंचाबद्दलची विरक्ती आणि भगवान परमात्म्याच्या नामाची आसक्ती जोडली की खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर या देहाचं कल्याण आहे. पण त्यासाठी या मनाला त्या भगवंताच्या नामाचाही छंद जोडला पाहिजे मनाला. आता मला सांगा, मन एवढं सोपं होय? तुम्ही सगळे इथं बसलेत पण सगळे मनानं इथं आहे का? कुणाच्या डोक्यात काय खटकी चालू असेल सांगू शकत? तुमच्या डोक्यात वेगळी तर तुमच्या डोक्यात वेगळी आहे, मागच्यांच्या डोक्यात वेगळी तर तुमच्या डोक्यात वेगळी आहे. आता का आम्ही चेहरेच वाचणारी माणसे, काहींच्या डोक्यात तर वेगळीच खटकी चालली. महाराज, ज्या व्यासपीठावर तुम्ही उभे आहात, कारण उद्या तुम्हाला त्रास नको म्हणून उत्तर देऊन जातो, ज्या व्यासपीठावर तुम्ही उभे आहात या व्यासपीठावरून तुम्ही वेद शास्त्र आणि मंत्र सांगितले पाहिजेत. कारण खऱ्या अर्थानं नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतीला पापे. पण जवळ जवळ तुम्ही 1 तास प्रपंचावर बोललात. उद्या हा प्रश्न
कमिटीला कोणी विचारू नये म्हणून याचं उत्तर मी देऊन जातो. अगदी खरंय महाराज. ज्या व्यासपीठावर मी उभा आहे या व्यासपीठावरून वेद शास्त्र आणि मंत्र सांगितले पाहिजेत. कारण नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. जन्माजन्मांतरीची पाप जाळण्याचं साधन म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि प्रसन्न मनाने या ठिकाणी भगवंताचं नाम घेतलं तर ते खऱ्या अर्थानं तिथपर्यंत पोहोचणार. म्हणून तर खऱ्या अर्थानं महाराज सांगतात मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे. मग प्रसन्न मनानं घेतलेलं नाम भगवंतापर्यंत पोहोचणार आहे. प्रश्न तुम्हाला माझा सरळ असा आहे, इथं बसलेल्याचे किती जण आहे ज्यांचं मन पूर्णतः प्रसन्न आहे, ज्यांना भूत भविष्य वर्तमान कसलीही चिंता नाही, कसलीही काळजी नाही, लोड शेडिंग वाढले त्याचंही टेन्शन नाही, पप्याचं लग्न होत नाही त्याचंही टेन्शन नाही, दुष्काळ आलाय त्याचंही टेन्शन नाही, पाणी कमी झालंय त्याचंही टेन्शन, कसलंच टेन्शन नाही, भूत भविष्य वर्तमान असे किती त्यांनी बोटवर करा. तुम्ही एक बाकी मागे स्क्रीन का पाहणार आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मनात काहीतरी टेन्शन, काहीतरी दुःख, काहीतरी यातना आहेत. मग जर तुमचं मन प्रसन्न नसेल तर घेतलेलं नाम भगवंतापर्यंत पोहोचेल का? बोलत चला महाराज, पोहोचेल का? नाही. मग आता मला सांगा, तुमच्या मनात जे टेन्शन आहे हे प्रापंचिक आहे का पारमार्थिक आहे? प्रापंचिक. प्रापंचिक आहे का पारमार्थिक आहे? प्रापंचिक. मग विमान तर तिकडे उभं आहे सुरुवातीला आलेलं, पण बसायला तयार. म्हणजे याचा अर्थ आम्ही प्रपंच जरी दुःख देणारा असेल, जरी त्यात दुःख असेल, पण तो सोडायला तयार. मग याचा अर्थ तुम्हाला प्रपंचातूनच परमार्थ साधायचा. मग प्रपंचातून जर परमार्थ साधायचा असेल तर पहिली प्रपंचाची वाट आम्हाला सुरळीत करून घ्यावी. आणखी सोपं करतो महाराज. तुमच्या घरात 10 कोटीचा देवारा आहे, त्याला 20 कोटीची जट जवायला लावलेली आहे आणि तुम्ही देवपूजा करत आहात, पण त्याच वेळी तुमच्या बायकोचं आणि सुनेचं भांडण सुरू झालं. तुमचं मन देवघरात राहील का भांडणाकडे जाईल? मग जर तुम्ही मनानच देवघरात नाही, घेतलेलं नाम तिथपर्यंत पोहोचेल का? चला आणखी पुढे. तुम्ही मंदिरामध्ये देवपूजा करत आहात आणि खऱ्या अर्थानं तुमची देवपूजा सुरू असताना तुमचा मुलगा जर रस्त्यावर दारू पिऊन पडलेला असेल, तुमचं मन देवघरात राहील का रस्त्यावर राहील? मग जर तुमचं मनच रस्त्यावरती आहे, घेतलेलं नाम तिथपर्यंत पोहोचेल का? मग याचा अर्थ खऱ्या अर्थानं पहिल्यांदा ते मन प्रसन्न करावं. आणि ते कशात अडकलंय? प्रपंचामध्ये. म्हणल्या प्रपंचाचाच मार्ग पहिल्यांदा सुरळीत करून घ्यावा. मग तुम्हीच मला उत्तर द्या, जवळजवळ या 1.5 तासातला कोणता शब्द चुकीचा आणि पातळी सोडलेला होता? हे तुमच्या माझ्या जीवनातलं प्रपंचातलं वास्तव. आणि हाच जर बदल झाला तर या देहाचं कल्याण. मग ज्यांना आता वाटतं महाराज खोटं फक्त बोलू नका, नाही म्हणा, काही काळजी करायचं कारण, पण ज्यांना असं वाटलं की महाराज तुम्ही बरोबर बोलले, फक्त त्यांनीच एकदा जोरदार टाळी वाजवा. बस महाराज, आजची सेवा सफल विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, आता आपल्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळेत फार आपल्याला पुढे जायचं आहे. मग या मनाला त्यासाठी भगवंताच्या नामाचा छंद जोडावा लागेल. कशाला? मनाला. पण कुणाच्या डोक्यात काय खटकी चालली सांगता येत, कारण तुमच्या डोक्यात वेगळी तर तुमच्या डोक्यात वेगळी, इकडे तरुण पोरांच्या डोक्यात वेगळीच खटकी चालली. महाराज बरोबर 10:30 थांबा बरं, अजून गुड्डीला SMS राहिला आहे. कारण सध्या तरुणाई खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना महाराज, कोरोना आला तरी आमची पोरं कोरोनाला घाबरली. तो म्हणला कोरोना क्या बडी चीज है, इश्क ही मेरी जिंदगी है. कारण सध्या महाराष्ट्रातली तरुणाई 4 रोगात ग्रासली गेली महाराज. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे दारू अंमली पदार्थांचं व्यसन आहे आणि चौथं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे. या 4 व्यसनांमध्ये